साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। सध्या सरकार महिला आणि मुलींसाठी विविध योजना राबवत आहे। नुकतीच राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणण्याचं काम सुरू आहे। मात्र देशामधील आणि राज्यामधील महिला आणि मुली सुरक्षित नसतील तर या योजनांचा काय फायदा, असा प्रश्न राहुरी येथील मुस्लिम महिलांनी सरकारला विचारलाय। बदलापूर येथे 2 चिमुरड्या आणि कोलकाता येथील महिला डॉक्टरवरती अत्याचार करून महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ 22 ऑगस्ट रोजी राहुरी येथील समस्त मुस्लिम समाजामधील महिलांच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनामध्ये म्हटले की ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर येथील 3 ते 4 वर्षांच्या 2 लहान मुलींवरती शाळेमध्ये लैंगिक शोषण आणि बलात्कार करण्यात आला। तसेच कोलकाता इथे आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवरती बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला। या घटनेमधील आरोपी विरुद्ध त्वरित खटला चालवून कठोर शिक्षा करण्यात यावी। ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या पदाधिकाऱ्यांना दोषी ठरवून कारवाई करण्यात यावी। ज्या पोलिसांनी FIR नोंदवण्यामध्ये उशीर केला त्या बदलापूर पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील दंडात्मक कारवाई करण्यात यावी। तसेच कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर प्रकरणामध्ये पीडितेचे शरीर अनेक जखमांसह आढळले। तिथे लैंगिक अत्याचाराचे आणि गळा आवळल्याचे पुरावे आहेत। तसेच उत्तराखंडमध्ये देखील एका परिचारिकेवरती अमानुषपणे बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या 3ही गुन्ह्यांच्या भयंकर स्वरूपामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे आणि भारतामधील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तातडीने चर्चेला घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। या प्रकरणाची सर्वसमावेशक चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून देण्याची आणि कायदा व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित करण्यात यावा। सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कडक सुरक्षा नियमावली राबवणं अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये सुरक्षा कॅमेरे, चांगली प्रकाश योजना आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींचा समावेश असावा। महिलांचा आदर वाढवण्यासाठी आणि लैंगिक हिंसाचाराबद्दल जनजागृती करण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे। समाजाच्या स्तरावरती सहमतीच्या महत्त्वाच्या विषयी आणि महिलांविरुद्ध हिंसाचाराचे गंभीर परिणाम याबाबत जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जावेत। लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांसाठी सल्ला तसेच कायदेशीर सहायता आणि वैद्यकीय काळजी यासह समर्पित सहायता प्रणालींची स्थापना करणं आवश्यक आहे, ज्यामुळे पीडितांनी पुढे येऊन गुन्ह्याची नोंद करणं सोपं होईल। कायदा अंमलबजावणी यंत्रणेमध्ये जबाबदारी निश्चित करावी, त्यामुळे सर्व अधिकारी नागरिकांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडतील आणि महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या तक्रारींवरती तात्काळ कारवाई करतील। शाळांमध्ये नैतिक शास्त्राची शिकवण सुरू करावी आणि चरित्र निर्माणाच्या कामावरती भर द्यावा। मुख्य प्रवाहामधील माध्यमे, सामाजिक माध्यमे आणि मनोरंजन उद्योगामध्ये उघडपणे चालवले जाणारे अश्लीलता, अशिष्टता, महिलांचे वस्तुकरण आणि अश्लीलतेला आळा घालण्याची आणि त्यांचे नियंत्रण करण्याची गरज आहे। लैंगिक गुन्ह्यांवरती नियंत्रण ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एक नैतिक आणि सदाचारी समाज निर्माण करणं, जिथे महिलांचा सन्मान केला जातो आणि त्यांना त्यांचे खरं आणि प्रतिष्ठित स्थान दिलं जातं। भविष्यामध्ये अशा अमानुष घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आवश्यक पावलं उचलावीत, असं निवेदनात म्हटलंय। आज हम यहाँ जमात इस्लामी हिंद, जमीयत उलमा हिंद और समस्त महिला की तरफ से यहाँ जमा हुए, इसलिए जमा हुए कि यहाँ जो कोलकाता में और बदलापुर में जो अत्याचार हुआ लेडीज पे, उसके लिए हम तहसीलदार को निवेदन देने आए हैं कि ये हमेशा जो हो रहा बार बार नारी पे अत्याचार, तो इसे रोकना चाहिए और जो अत्याचारी है उन पे कड़ी से कड़ी कार्रवाई हो। और ये हमारी मांगनी है कि उन पे मतलब ऐसे बार बार ना हो।
हम घोषणाएं तो बहुत देते हैं कि नारी पढ़ाओ नारी बचाओ, लेकिन नारी पढ़ी भी लेकिन वो बची भी नहीं। तो ये क्या बात हुई कि हम इतने पैसे खर्च करके, कोई गरीब है वो भी अपने बच्चियों को पढ़ाकर कोई डॉक्टर बना रहा, कोई इंजीनियर बना रहा, लेकिन उसके बारे में कोई सेफ्टी नहीं, कोई कानून नहीं, कोई उसके ऊपर एक्शन नहीं। तो हम इसका निषेध करते हैं कि मतलब जो अत्याचारी है उन पे कड़ी से कार्रवाई हो और सरकार इस ओर ध्यान दे, ना कि ये दूसरी चीजों पर, बल्कि इस तरफ ध्यान दे कि अत्याचारी को कड़ी से कड़ी कार्रवाई हो। और हम इसका निषेध भी करते हैं कि जो बदलापुर में पुलिसों ने एफआईआर दर्ज नहीं किया और उसके वास्ते देर लगाई, तो इस वास्ते भी हम उसका निषेध करते हैं। और मैं आप लोगों का धन्यवाद करती हूँ कि आप भी यहाँ हमारा साथ देने के लिए जमा हुए। धन्यवाद। हिंद जमाते हिंद की तरफ से हम सब समस्त महिला तहसीलदार को निवेदन करने के लिए आए हैं कि जो कल कोलकाता में डॉक्टर मौमिता, इनके साथ में जो भी अत्याचार हुआ है उसके लिए कार्रवाई हो जाए और कड़क कार्रवाई हो जाए। और जो भी महिला के लिए जो भी अत्याचार हो रहे हैं स्कूल में, कॉलेज में, डॉक्टर होते हुए भी एक मतलब इतनी बड़ी डॉक्टर थी, इसी फिर भी उनके साथ में इतना बड़ा गुनाह हुआ या फिर गलत हुआ। लेकिन फिर भी हम जैसे मतलब इतने सर्वसामान्य जो लड़कियां होती है, तो उनकी भी जिम्मेदारी है कि सब लोगों की जिम्मेदारी है कि उनको सुरक्षा मिले और कड़क कार्रवाई हो। आज हम यहाँ पे सभी मुस्लिम महिला के तरफ से जो घटना कलकत्ता और बदलापुर में हुई है उसके बारे में निषेध करने आए हैं और निवेदन देने आए हैं। जो घटना घड़ी है उसके बारे में जल्द से जल्द चौकसी करके उन्हें कठोर से कठोर सजा सुनाई दी और इसके बाद ऐसी कोई घटना ना हो, इसके बारे में कठोर से कठोर कायदे लागू किए जाए, ये हमारा कहना है। और जो लाड़की बहन योजना सरकार जितने जिम्मेदारी से उसे निभा रहे हैं, उतने ही जिम्मेदारी से अगर हमारी हिफाजत की तरफ ध्यान दे तो और भी अच्छा होगा। धन्यवाद। आज आम्ही सर्व महिलांनी तहसील कार्यालयात कोलकाता येथील डॉक्टर मौमिता आणि बदलापूर येथील निरागस निष्पाप मुलीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध निवेदन दिले। या अत्याचाराची कसून चौकशी करावी व आरोपींना फाशी द्यावी ही आम्ही मागणी करतो। भारतीय संस्कृतीने महिलांचा स्त्रीचा सन्मान केला आहे। प्रशासनाबरोबरच समाजातील घटकांनी याची जबाबदारी घ्यावी व अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत। सोशल मीडिया, इंटरनेट यामुळे समाजात जी अश्लीलता पसरत आहे याला थोपवली पाहिजे। यासाठी सर्व धर्मियांनी मिळून समाजात प्रबोधनाचं काम केलं पाहिजे। आणि बदलापूरमध्ये पोलिसांनी एफआयआर घेण्यासाठी जे दिरंगाई केली त्याचा आम्ही निषेध करतो। कि नारी बचाओ नारी पढ़ाओ, नारी पढ़ा रहे अब जब तो नारी का क्यों नहीं फिर ये कर रहे, वो लोग देख रहे क्यों नहीं रहे उनकी तरफ। नारी के साथ क्या हो रहे है, बलात्कार हो रहे, छोटी छोटी बच्चियों के साथ बलात्कार हो रहे हैं। तो हम किस भरोसे पे सरकार के ऊपर हम हमारे बच्चियों को पढ़ाएंगे, जब माँ बाप इतना खर्च करके अपनी बच्चियों को पढ़ाते हैं और बच्चियों के साथ ये हो रहा है तो सरकार ने उसके तरफ ध्यान देना चाहिए। ये गलत हो रहा है नारियों के साथ में। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।